तर अक्षय, खरं तर अजित पवार हे कुटुंबाप्रती पाहायला गेलं तर फार कमी वेळ असल्याचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. अजित पवार म्हणजे एक शिस्तवान नेता. सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे पहाटेपासून ते अगदी काम त्यांचं असेल ते. त्याचाच एक किस्सा तुला सांगतो वैभव. मध्ये पुणे महापालिकेनिमित्त एक दादांनी अनऑफिशियल पत्रकारांसाठी बैठक बोलवली होती. म्हणजे मीटिंग म्हणजे पत्रकारांशी अनऑफिशियल गप्पा मारत होते. त्यात सांगितलं दादांनी की मी माझ्या आयुष्यात सगळं केलं पण माझ्या मुलांना मी वेळ देऊ शकलेलो नाही. म्हणजे दादांचं एक हे होतं की सकाळी 6 वाजता उठायचं, म्हणजे 6 वाजता ते उठायचं म्हणजे 6 वाजता ते अधिकाऱ्यांना घेऊन फील्डवर असायचे. अधिकाऱ्यांना घेऊन फील्डवर असायचे, बारामती असो किंवा पुणे असो. अधिकाऱ्यांना सकाळी 6 वाजता हजर राहायचं आणि तिथून दादांची सगळी कामं व्हायची. वैभव दादा सगळ्या अधिकाऱ्यांना गोळा करायचे, प्रत्येक गल्ली बोळात जायचे. पुण्यात सुद्धा ते करायचे. जे ब्रिज बांधलाय किंवा रस्त्याचं काम चालू आहे कुठे, तिथं दादा जायचे, अधिकाऱ्यांना ह्या सूचना करायचे. किंवा आपण बघितलं की एखादी इमारत आहे तर दादा सांगायचे हे इथे हे चुकलंय, ते तिथं ते चुकलंय. दादांचा तो एक स्वभाव होता किंवा दादांचा एक कडकपणा, शिस्तपणा म्हणायचा किंवा ते सगळं सांगायचे हे चुकलंय. म्हणजे इंजिनियर पेक्षा सुद्धा दादा चांगल्या प्रकारे सांगायचे की हे चुकले, हे माप चुकले, ते